नमस्कार. स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. अनिल परब व शंभूराज देसाई यांच्यामध्ये राडा. विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब व शिंदे गटाचे आमदार व मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. परब यांनी गद्दार म्हटल्यामुळे संतप्त झालेल्या शंभूराज देसाई यांनी "तू बाहेर ये, तुला दाखवतो" अशा प्रकारे धमकी दिली. मराठी माणसांच्या घराच्या मुद्द्यावरून झालेल्या या वादामध्ये आरोप प्रत्यारोपांमुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. दोघांमध्ये काय खडाजंगी झाली ते आपण पाहूयात. त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो. याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेमध्ये मोठा गदारोळ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब व राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. अनिल परब यांच्याकडून गद्दार असा उल्लेख करता शंभूराज देसाई भलतेच आक्रमक झाले. "गद्दार कोणाला म्हणतो? बाहेर ये, तुला दाखवतोच" अशी धमकी थेट शंभूराज देसाई यांनी अनिल परब यांना दिली. अनिल परब यांनी आज मुंबईतील मराठी माणसांच्या घराचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला. मराठी माणसांना घरे मिळावीत यासाठी प्रत्येक इमारतीमध्ये बिल्डरने मराठी माणसांसाठी 40% घरे राखीव ठेवावीत. याबाबतचा कायदा राज्य सरकार करणार का, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला होता. यावेळी प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की तुमचे सरकार असताना तुम्ही का कायदा केला नाही? तुम्ही मराठी माणसांवर दुर्लक्ष केलं हे रेकॉर्डवर आलं पाहिजे, असे शंभूराज देसाई म्हणाले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक होत हा राडा झाला असल्याचे समोर आले आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.